नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, झेप्टोने DRHP फाईल केलेला आहे, त्यामुळे झेप्टोचे आता खरे नंबर समोर येत आहे. इंडियाच्या क्विक कॉमर्स मार्केटमधील धाडसी प्लेअर झेप्टोने 9 जून रोजी सेबीकडे अपडेटेड DRHP फाईल केलेली आहे. 8,010 कोटी फ्रेश इश्यू आणि इन्व्हेस्टरच्या ऑफर फॉर सेल मिळून एकूण 9,500 कोटी ते रेज करण्याचं टार्गेट करत आहे. जुलै 2026 मध्ये त्यांची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. झेप्टो हे इंडियाचं पहिलं प्युअर प्ले स्टँड अलोन क्विक कॉमर्स कंपनी असेल, जे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार आहे. ब्लिंकिट झोमॅटोचा पार्ट आहे, इन्स्टामार्ट स्विगीचा पार्ट आहे, पण झेप्टो हे स्वतंत्र लिस्टेड कंपनी बनणार आहे. IPOचे पैसे ते डार्क स्टोर एक्सपान्शनसाठी 1,628 कोटी यूज करणार आहे, तर एक्झिस्टिंग डार्क स्टोर्स रेंटसाठी 1,700 कोटी ते यूज करणार आहे. टेक्नॉलॉजीसाठी ते 1,324 कोटी, तर मार्केटिंगसाठी ते 520 कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला एक इम्पॉर्टंट डिस्क्लोजर देईल की झेप्टोच्या को फाउंडर्स आदित्य पलिचा आणि कैवल्य वोहरा यांना ईडीने फॉरेन इन्व्हेस्टमेंट बाबत समन पाठवलेले आहेत. हे DRHP मध्ये डिस्क्लोज केलेलं आहे त्यांनी, आणि हे IPO साठी रिस्क फॅक्टर ठरू शकतं. त्यामुळे IPO मध्ये इन्व्हेस्ट करताना याचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. तर मित्रांनो, आता झेप्टोच्या फायनान्स बद्दल आपण डिस्कस करूया. तर झेप्टोच्या DRHP मधून फायनान्शियल्स उघड झालेले आहेत. फायनान्शियल इयर 26 मध्ये रेव्हेन्यू ऑपरेशन पासून हे 22,700 कोटीवर पोहोचलेलं आहे, जे की मागच्या वर्षी 11,110 कोटी होतं. म्हणजे फायनान्शियल इयर 26 मध्ये बिझनेस हा दुप्पट वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर लॉस सुद्धा 26% वाढून तो 5,905 कोटीवर पोहोचलेला आहे. चला तर मग त्यांचा रेव्हेन्यू ब्रेकडाऊन करू. प्रोडक्ट सेल हा 17,588 कोटी, म्हणजे रेव्हेन्यूचा 78% भाग आहे. वेअरहाऊस सर्व्हिस हे 2,780 कोटीचे आहे, तर ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू हा 1,636 कोटीचा आहे. झेप्टो आता 1,139 डार्क स्टोर ऑपरेट करतो आणि रोज 17.5 लाख ऑर्डर्स तो फुलफिल करत असतो. प्रति ऑर्डर रेव्हेन्यू वाढत आहे आणि हे चांगलं साईन आहे. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, 5,905 कोटीचा लॉस म्हणजे क्विक कॉमर्स गेम खूप महाग पडत आहे. प्रोक्युरमेंट कॉस्ट सुद्धा 18,199 कोटीची आहे आणि डिलिव्हरी कॉस्ट ही 3,046 कोटीची. IPO मध्ये जे इन्व्हेस्टर्स कडून पैसे येतील ते लिटरली जाळले जाणार आहेत, आणि त्यामुळेच झेप्टो कधी प्रॉफिटेबल होणार हा मोठा प्रश्न उभा राहत आहे. आणि त्यातच मित्रांनो, धक्कादायक बातमी म्हणजे झेप्टो फाउंडरचा नक्की स्टेक कंपनीमध्ये किती आहे. झेप्टोच्या DRHP मधून हे धक्कादायक माहिती समोर येत आहे की को फाउंडर आदित्य पलिचा आणि कैवल्य वोहरा या दोघांचा प्रत्येकाचा डायरेक्ट शेअर होल्डिंग सुमारे 1% आहे. म्हणजे दोघे मिळून फक्त कंपनीचा 2% भाग ओन करतात. हे बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, पण पुढे चेक केल्यावर समजते की फॅमिली ट्रस्टद्वारे प्रोमोटर ग्रुपचा एकूण 19.56 स्टेक आहे. आदित्यच्या वडिलांचा लाझारुस ट्रस्ट मधून 9.03% आहे आणि कैवल्यच्या वडिलांचा वोहरा ट्रस्ट मधून 7.48% आहे. म्हणजे फाउंडर्स सारथी असले तरी लिगल कंट्रोल फॅमिली ट्रस्ट कडे आहे, आणि हे एक अनकॉमन स्ट्रक्चर पुढे येत आहे. झेप्टोने 20हूनही अधिक फंडिंग राऊंड्स उभे केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस फाउंडर्स हे कमी होत गेले. IPO नंतर आणखी डायल्युशन होऊ शकतं. तर मित्रांनो, आता डिस्कस करूया मार्केट शेअर बद्दल. तर इंडियाच्या क्विक कॉमर्स मार्केटमध्ये एक मोठी शिफ्ट झालेली आहे. रिसेंट डेटानुसार झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट दोन्ही 32% मार्केट शेअरवर आले आहेत, तर ब्लिंकिट अजूनही 37% सह लीड करत आहे. झेप्टोने इन्स्टामार्टला कॅचअप केलेला आहे. अमेझॉन नाव सुद्धा 25% दारे MOM ग्रो करत आहे. म्हणजे क्विक कॉमर्स मार्केट अधिक क्राउडेड होणार आहे. ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो, अमेझॉन नाव, बिग बास्केट 5 प्लेयर उभे झालेले आहेत. या कॉम्पिटेटिव्ह बॅटलमुळे कन्झ्युमर्सना डिस्काउंट मिळेल, पण इन्व्हेस्टर्सना रिटर्न कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नावी टेक्नॉलॉजीज बद्दल. तर फ्लिपकार्टचे को फाउंडर सचिन बन्सल यांनी फिनटेक कंपनी नावी टेक्नॉलॉजी सध्या $200 ते $300 मिलियन म्हणजे 1,670 ते 2,500 कोटी रेज करण्याच्या टॉक मध्ये आहे. टार्गेट व्हॅल्युएशन असणार आहे त्यांचं $2 बिलियन. नावी हे होम लोन्स, पर्सनल लोन, हेल्थ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड ऑफर करतो, आणि तेही कम्प्लिटली डिजिटल. सचिन बन्सल यांनी फ्लिपकार्ट हे वॉलमार्टला विकल्यानंतर नावीमध्ये सगळं इन्व्हेस्ट केलं, आणि ही त्यांची बिगेस्ट बेट ठरणार आहे. RBIने फिनटेक रेग्युलेशन हे टाईट केली आहे, त्यामुळे डिजिटल लेडिंग गाईडलाईन, BNP रेस्ट्रिक्शन यामुळे नावीला
चॅलेंजेस येत आहेत. पण इंडियामध्ये फॉर्मल क्रेडिट पेनिट्रेशन फक्त 15% आहे, म्हणजे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे द वेडिंग कंपनी बद्दल. इंडियाच्या वेडिंग इंडस्ट्रीला नवीन टेक प्लेअर मिळालेला आहे. द वेडिंग कंपनीने वेलिंग्टन ॲडवायझर्सच्या नेतृत्वाखाली $2.75 मिलियन म्हणजे 22.8 कोटी सीड फंडिंग उभारलेली आहे. LVX, ट्रेमिस कॅपिटल आणि विवेक माथुर, राहुल गर्ग सारख्या एंजल इन्व्हेस्टरने यामध्ये भाग घेतलेला आहे. मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, भारतामध्ये रोज 35,000 ते 40,000 वेडिंग्स होतात. हे मार्केट किती मोठं आहे हे त्यावरून लक्षात येते. वेड मी गुड, शादी सागा, वेड लाखे यांसारखे प्लेयर्स आधीच आहेत, पण फुल स्टॅक फुलफिलमेंट नवीन एंजल आहे. वेडिंग टेक हे इंडियामधील नेक्स्ट बिग कन्झ्युमर स्टार्टअप कॅटेगरी आहे. वेडिंग कंपनी अनलिस्टेड आहे, पण इंडियाच्या वेडिंग इकॉनॉमीचे बेनिफिशरीज हे मान्यवर, टायटन हे आहेत आणि हे शेअर्स तुम्ही नक्की वॉच करा. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे पेटीएम बद्दल. पेटीएमने कमालीची कमबॅक केलेली आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँक बंद केल्यानंतर कंपनी डुबेल असं वाटत होतं, पण 197 कम्युनिकेशनने फायनान्शियल इयर 26 मध्ये 552 कोटीचा नेट प्रॉफिट कमावलेला आहे आणि तेच त्यांनी फायनान्शियल 25 मध्ये 663 कोटीचा लॉस नोंद केला होता. आणि आता कंपनी 4,000 एम्प्लॉईज नवीन हायर करत आहे. हे 4,000 जॉब्स प्रोडक्ट, टेक्नॉलॉजी, AI आणि सिनियर लिडरशिप मध्ये येणार आहेत. आधीच 2 महिन्यांमध्ये 800 लोकांनी जॉईन केलेला आहे. पेटीएमचे करंट वर्कफोर्स हे 40,000चा आहे आणि यात 10% वाढ होणार आहे. पेटीएमची स्ट्रॅटेजी आता मर्चंट पेमेंट, लेंडिंग, इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस आणि AI पॉवर्ड फायनान्शियल प्रोडक्ट असणार आहे. UPI मध्ये पेटीएम पुन्हा स्ट्रॉंग होत आहे. CEO विजय शंकर शर्मा यांनी एक कंपनी टर्न अराउंड करून दाखवलेली आहे आणि हे इंडियाच्या स्टार्टअप रेझिलियन्सचं एक चांगलं उदाहरण बनत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे वोडाफोन आयडिया शेअर बद्दल. तर मित्रांनो वोडाफोन आयडियाला बॉम्बे हायकोर्टकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. कोर्टने स्पेक्ट्रम ड्यूज बाबत कंपनीला 2,113 कोटीचा रिलीफ दिलेला आहे. हे AGR डिस्प्यूट मधील एक इम्पॉर्टंट विक्ट्री ठरणार आहे. याची फायनान्शियल सिच्युएशन अत्यंत कठीण आहे. AGR ड्यूज, स्पेक्ट्रम ड्यूज आणि नेटवर्क एक्सपान्शनसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. सरकारने आधीच AGR लायबिलिटी 23,600 कोटींनी कमी केली होती आणि आता रिपेमेंट 10 वर्षीय डेफर केलेले होते. आता ही 2,113 कोटींची रिलीफ एकत्र मिळून वोडाफोन आयडियाला चांगली संधी देणार आहे. मित्रांनो वोडाफोन आयडियाने QIP द्वारे 20,000 कोटी रेज केले आहेत. सरकार मेजर शेअर होल्डर आहे आणि 5G रोलआउट अजून मंद आहे. एअरटेल आणि जिओ सोबत कम्पीट करणं यांना खूप कठीण जात आहे, पण कोर्ट रिलीफ भेटणं म्हणजे आता वोडाफोन आयडिया सर्व्हाइव्ह नक्की करू शकतो. त्यामुळेच एकंदरीत मित्रांनो वोडाफोन आयडिया शेअर हा हायली स्पेक्युलेटिव्ह आहे, पण रिस्क घेण्याची क्षमता असेल तर यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. सध्या टेलिकॉम सेक्टरमध्ये एअरटेल म्हणजे भारती एअरटेल आणि इंडस टॉवर्स हे सेफ बेट असणार आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इराण आणि USA वॉर बद्दल. तर मित्रांनो प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी 140व्यांदा सांगितलं आहे की इराण पीस डील ही 2 ते 3 दिवसात होऊ शकते. ट्रम्प म्हणाले की डील साईन झाल्यावर हॉर्मुझ स्ट्रेट हे इमिडिएटली ओपन अप होणार आहे, म्हणजे ऑइल सप्लाय नॉर्मल होऊ शकतो. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल हा $95 आहे आणि डील झालं तर ते $80 ते $85 पर्यंत खाली येऊ शकतो. आणि भारताचं पेट्रोल सुद्धा 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होण्याची संधी आहे. मित्रांनो मी 140व्यांदा बोललो कारण ट्रम्प यांनी आधी सुद्धा डील क्लोज होणार असे बोलले होते आणि नंतर सेटबॅक आलेले आहेत. इराणच्या सुप्रीम लीडरने US मिलिटरी बेस अनसेफ म्हटलं होतं. मे पासून सीजफायर शेकेली होल्ड आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवस ट्रम्पचे कधी संपतात हे आपण बघूया. पण जर डील झालं तर इंडियासाठी सोन्याचा दिवस असेल. तर नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो चायनाच्या एक्सपोर्ट बद्दल. तर इराण वॉरमुळे जग स्लो होत असताना चायना मात्र रोर करत आहे. मे 2026 मध्ये चायनाचे एक्सपोर्ट हे 19.4% इयर ऑन इयर वाढलेले आहेत. $376.78 बिलियन म्हणजे 31.3 लाख कोटी हे एका महिन्यातील रेकॉर्ड हाय बनलेला आहे. एप्रिलमध्ये 14.1% होते आणि मे मध्ये आणखी ऍक्सेलरेट झालेला आहे. सेमीकंडक्टर एक्सपोर्ट मध्ये 100% वाढलेले आहे, म्हणजे सेमीकंडक्टर एक्सपोर्ट हा तर दुपटीने वाढलेला आहे. ॲटो एक्सपोर्ट 40% वाढलेला आहे, तर US ला एक्सपोर्ट हा 35% वाढलेला आहे. आणि जर तुम्ही विचार केला तर ट्रम्पच्या टेरिफ नंतर सुद्धा ही वाढ आपल्याला दिसून येत आहे. चायनाच्या कंपनीजने इन्व्हेंटरी बिल्डअप केलेली आहे. इराण वॉर, एनर्जी प्रेशर येण्याआधी त्यांनी ऑर्डर रश करून ठेवले आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे डिक्सॉन कंपनी बद्दल.
तर इंडियाचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर डिक्सॉन टेक्नॉलॉजीजने एका स्ट्रॅटेजिक मूव्ह केलेला आहे. तैवानच्या गेमटेक टेक्नॉलॉजी सोबत त्यांनी जॉईंट व्हेंचर फॉर्म केलेला आहे. डिक्सॉन 60% आणि गेमटेक 40% स्टेक असलेल्या जेव्ही मध्ये ऑप्टिकल ट्रान्सिव्हर SFP कॉम्पोनेंट्स बनवले जाणार आहेत. मित्रांनो, ऑप्टिकल ट्रान्सिव्हर म्हणजे काय? हे हाय स्पीड डेटा नेटवर्किंगसाठी क्रिटिकल कॉम्पोनेंट आहेत. डाटा सेंटर, टेलिकॉम नेटवर्क, 5G इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात हे वापरले जाते. AI बूममुळे डाटा सेंटर एक्सपान्शन होत आहे. डिक्सॉनला हे मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. डिक्सॉन टेक्नॉलॉजीज हे आधीच स्मार्टफोन्स, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, LED TVs बनवतो. आता तो टेलिकॉम कॉम्पोनेंट सुद्धा बनवणार आहे. इंडियाचा सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम ग्रो करत आहे. BEL, HFCL, स्टरलाइट टेक्नॉलॉजी सगळे टेलिकॉम इक्विपमेंट स्पेसमध्ये ऍक्टिव्ह होत आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे JSW इन्फ्रा बद्दल. मित्रांनो, सज्जन जिंदाल यांची JSW इन्फ्रास्ट्रक्चरने 9 जून रोजी एक खुश खबर दिलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट अथॉरिटी म्हणजे SMPA कडून कोलकाता मधील आउटर कंटेनर टर्मिनलचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांनी जिंकलेला आहे. हे 30 वर्षाचं डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर, कन्सेशन आहे. JSW इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये पोर्ट बिझनेस रॅपिडली एक्सपांड करत आहे. JSW ग्रुप मधील JSW स्टील, JSW एनर्जी आणि JSW इन्फ्रा तीनही सेक्टरमध्ये आता मजबूत होत आहे. कोलकाता पोर्ट प्रोजेक्टमध्ये ईस्ट इंडिया आणि बांगलादेश ट्रेड कॉरिडॉरसाठी स्ट्रॅटेजिक पोझिशन मिळवत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज समोर येत आहे की SBI सन फार्माच्या डीलमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. इंडियाच्या फार्मा सेक्टरमध्ये सर्वात मोठी ही डील ठरणार आहे. सन फार्मास्युटिकलने US कंपनी ऑर्गॅनॉनला 97,500 कोटींमध्ये ॲक्वायर करायचं ॲग्रीमेंट केलेलं आहे. हे इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आउटबाउंड ॲक्विजिशन पैकी एक आहे. आणि आता स्टेट बँक ऑफ इंडिया या डीलला $1 बिलियन म्हणजे 8,300 कोटी फंड करण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर सिटी ग्रुप, JP मॉर्गन, MUFG यांसारखे ग्लोबल बँक सुद्धा फायनान्स देणार आहेत. ही डील 2027च्या अर्ली फेजमध्ये क्लोज होऊ शकते. ऑर्गॅनॉन ही वुमन्स हेल्थ, बायोसिमिलर्स आणि इस्टॅब्लिश मेडिसिन मध्ये काम करणारी ग्लोबल कंपनी आहे. सन फार्मा आणि ऑर्गॅनॉन मिळून ही ग्लोबल फार्मा कंपनी आता बनणार आहे. इंडियाच्या फार्मा इंडस्ट्रीसाठी एक माइलस्टोन अचिव्हमेंट आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट आणि लास्ट न्यूज आहे इंडियाच्या गोल्ड इम्पोर्ट बद्दल. तर PM मोदी यांनी भारतीयांना सांगितलं होतं की 1 वर्ष गोल्ड विकत घेऊ नका आणि सरकारने गोल्ड प्लस सिल्वर इम्पोर्ट ड्युटी ही 6%वरून 15% केली होती. या दोन मूव्हचा इम्पॅक्ट आता दिसत आहे. इंडियामध्ये आता गोल्ड इम्पोर्ट हा डिक्लाइन होताना आपल्याला दिसून येत आहे. रुपये आपला प्रोटेक्ट करण्यासाठी घेतलेला हा स्ट्रॅटेजिक डिसिजन हा योग्य ठरत आहे. इंडिया जगातील दुसरा सर्वात मोठा गोल्ड कन्झ्युमर आहे. दरवर्षी 700 ते 800 गोल्ड हा इंडियामध्ये इम्पोर्ट होत असतो आणि एवढं गोल्ड इम्पोर्ट म्हणजे 50 ते 60 बिलियन डॉलरचा डॉलर ड्रेन आहे. इराण वॉरमुळे रुपी हा 96 रुपये पर डॉलरवर असताना गोल्ड इम्पोर्ट कमी करणं हे इकॉनॉमिकली नेसेसरी बनलं होतं. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला न्यूज ह्या इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.